शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर मनमाड या महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे बिल काढायचे नाही, तर जर तुम्ही बिल काढले तर तुमच्याकडे बघून घेईल अशी धमकी देत भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाला महिन्याला 50,000 रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। बनावट विद्यार्थी व शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून यंदा ZP सह खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे। इयत्ता 2री, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांची यात पडताळणी करण्यात येणार आहे असून ही पडताळणी नियतकालीन मूल्यांकन चाचणीच्या परीक्षेच्या दिवशी 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी होणार आहे। तसेच यंदा इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांची ही पडताळणी होणार आहे। नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या 3,531 तर खासगीच्या 490 अशा इयत्ता 2री ते 9वी आणि 11वीच्या अशा 4,000 शाळा आहेत। या शाळांमधील विद्यार्थ्यांची पडताळणी होणार आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाली। या प्रभाग रचनेवर 13 तारखेपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार असून पुढील महिन्यात अंतिम प्रभाग रचना जारी करण्यात आली आहेत। तसेच 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या 90 जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून यामुळे या ठिकाणी निवडणुकांची धांदल उडणार आहे। तुमच्या घरात सगळं ठीक नाही, भावकीतच कुणीतरी घरभेदी आहे, म्हणूनच अडचणी वाढत आहेत, अशा शब्दांनी सुरुवात करून काही मिनिटातच वृद्ध नागरिकाचा विश्वास संपादन करण्याचा आणि नंतर तोडगा काढण्याच्या नावाखाली त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी गायब करण्याची अशी फसवणुकीची पद्धत अहिल्यानगर शहरात उघडकीस आली आहे। कोतवाली पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली। त्यांच्या चौकशीतून भविष्य सांगण्याच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक कशी केली जात होती याचा उलगडा झाला असून त्यांनी अशा पद्धतीने तिघांची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे। शहरातील प्रेमदान हडको परिसरात विद्यार्थ्यांवर 4 जणांनी कोयत्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। यश मनोज कांडेकर असे जखमी युवकाचे नाव आहे। त्याने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमोल पांडळे, तुषार भोसले, नयन तांदळे, अक्षय पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। त्यातील अमोल, नयन व अक्षय यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।